शिवसेना सांसद संजय राउत ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और भाजपा पर तीखा हमला बोला है। पुणे में मीडिया से बातचीत करते हुए राउत ने कहा कि नरेंद्र मोदी जैसा क्रूर और अघोरी नेता देश में नहीं हो सकता। उन्होंने भाजपा पर विपक्षी दलों को तोड़ने, केंद्रीय एजेंसियों के दुरुपयोग और जातीय धार्मिक विवादों को बढ़ावा देने का आरोप लगाया है। साथ ही उन्होंने कहा कि भाजपा की राजनीति का मुख्य उद्देश्य केवल दलों को तोड़ना है और इसके खिलाफ सभी विपक्षी दलों को एकजुट होना चाहिए। मोदीच एक दुसरे मोदी निर्माणच होऊ शकत नाही। इतका क्रूर, अघोरी आणि विकृत नेता दुसरा निर्माण होऊ शकत नाही। प्रधानमंत्री नेहरू हे साधारण 16 वर्ष पंतप्रधान होते, हे लक्षात घ्या। हे 12 वर्षाचा हिशोब मोदीने कुठला काढला? 1947-48 सालापासून ते प्रधानमंत्री आहेत। त्यांच्या मंत्रिमंडळात त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर होते, श्यामाप्रसाद मुखर्जी होते, वल्लभभाई पटेल गृहमंत्री होते। याचा अर्थ नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस बाबासाहेब आंबेडकरांना देशाचे पहिले कायदा मंत्री मानायला तयार नाही। जर ते नेहरूंना 1948 नंतर प्रधानमंत्री मानायला तयार नसतील तर याचा अर्थ ते सरदार पटेलांना देशाचे पहिले गृहमंत्री मानायला तयार नाही। आणि हे सगळं मोदीच करू शकतात। त्याच्यामुळे मोदी हे मोदीच आहे। भाजपा काय बघा, मी काय गुगली वेगळी या धंदे करत नाही। माझ्याकडे जी माहिती आहे, मला जे वाटतं ते मी बोलतो। मी अगदी स्पष्टपणे सांगितलं होतं, जर मोदी आणि त्यांच्या पक्षाच्या विकृती विरुद्ध ठामपणे लढायचं असेल तर सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे। जनता पक्षाच्या काळात झालं, काँग्रेसच्या विरुद्ध आम्ही सगळे एकत्र आलो आणि त्या खाली जे काँग्रेसमधून बाहेर पडलेले पक्ष आणि नेते आहेत वेळोवेळी काही कारणाने, त्या सगळ्यांना आधी एकत्र आले पाहिजे आणि ती प्रक्रिया सुरू होईल। आणि त्यासाठी असं म्हणालो मी की माननीय शरद पवार साहेब हे सगळ्यात ज्येष्ठ नेते आहेत। त्यांनी जर ह्या कामी पुढाकार घेतला तर नक्कीच जे आपण पाहू इच्छितो देशामधलं बदल आणि परिवर्तन ते शक्य आहे। बाकी आम्ही सगळे प्रादेशिक पक्ष आहोत, आम्ही राज्यांचे प्रश्न आम्ही मांडणारच, आम्ही तुमच्या बरोबर राहणारच। पण आधी काँग्रेस ही इतकी मजबूत व्हायला पाहिजे की मोदीला हे आव्हान निर्माण झालं पाहिजे। आजही मोदी काँग्रेसला घाबरतात। काँग्रेस कधीही बुडतं जहाज नव्हतं, काँग्रेस कधी बुडतं जहाज नव्हतं। काँग्रेसने कायम या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आणि स्वातंत्र्यानंतर हा देश घडवण्यामध्ये फार मोठी भूमिका बजावली आहे। त्याचा 1% काम भारतीय जनता पक्षानं केलं असेल तर आम्हाला दाखवा तुम्ही। मुळात ते स्वातंत्र्याच्या लढ्यात नव्हते, हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात नव्हते, महाराष्ट्रातल्या सीमा प्रश्नाच्या लढ्यात नव्हते, हे मराठी माणसाच्या लढ्यात नव्हते, हे हिंदुत्वाच्या लढ्यात तर कधीच नव्हते। 1992 साली ते मुंबई महाराष्ट्रामध्ये आम्ही जेव्हा रक्त सांडत होतो, तुरुंगात जात होतो अयोध्येनंतर, तेव्हा हे सगळे घरातच बसून होते, तिकडे बाहेर पडले। हे डरपोक लोक आहेत। आणि त्याच्यामुळे अयोध्येमध्ये जे राम मंदिर करसेवकांच्या रक्तातून निर्माण झालं, त्या राम मंदिरातल्या दानपेट्या चोरल्या जात आहेत यांच्या काळामध्ये। 5 कोटी 10 कोटी किती आकडे आहेत, दानपेट्या राम मंदिरातल्या चोरल्या जात आहेत। त्याच्यावरती नरेंद्र मोदी यांनी एक अक्षर काढलाय का फडणवीसांनी एक अक्षर काढलंय का तोंडातून? प्रभू श्रीराम अयोध्या सोडून जाईल हे डुबतं जहाज बघून यांचं वनवासात अशी परिस्थिती आहे। मग तुम्ही त्यांना भाजपात कोणी नाराज नाहीत का? आज ईडी आणि सीबीआयच्या दहशतीमुळे लोक गप्प आहेत। भाजपमध्ये सगळ्यात जास्त नाराजी आहे, भाजपमध्ये सगळ्यात जास्त खचत आणि भाजप हेच बुडाला लागलेलं जहाज आहे। कधी बुडेल? आज फक्त त्या AK-47 आहेत त्यांच्याकडे 2, ईडी सीबीआय इन्कम टॅक्स, त्या काउन्सिलावर लावून त्यांचं राज्य स्वतःच्या पक्षात सुरू आहे। सीबीआय इन्कम टॅक्स